कैलासवासी विलासराव चव्हाण यांना श्रद्धांजली पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप। सांगलीतील कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विलासराव रंगराव चव्हाण यांच्या 9व्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रतिमेस काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील व काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनींना रेनकोटचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असते। गोरगरीब गरजूंना ही संस्था नेहमीच मदत करण्यामध्ये अग्रेसर आहे। समाजाला दिशा देण्याचं काम व मदत करण्याचं काम ही संस्था करत आहे। हीच खरी विलासराव चव्हाण साहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मत जयश्री पाटील यांनी बोलताना व्यक्त केलंय। यावेळी श्रीमती कमल चव्हाण, नसीम काजी, प्रतापराव चव्हाण, भगवंतराव जोशी, विनायकराव शिंदे, अरुण थत्ते, अरुण सुतार, कृष्णराव माने, माजी नगरसेवक राजेश नाईक, शहानवाज फकीर, चंद्रकांत थोरात, उमर गवंडी आदी उपस्थित होते। नागरी पतसंस्थेचे संस्थापक विलासदादा चव्हाण यांच्या 9व्या पुण्यतिथीनिमित्त आज इथे सर्वजण जमलेले आणि आपल्याला माहितीच आहे की कृष्णाई पतसंस्था ही नेहमी सामाजिक कार्यात पुढे असते। तसेच त्यांच्या पुण्य स्मरणार्थ दरवर्षी इथे एक कार्यक्रम होतो आणि समाजातले जे वंचित घटक आहेत, गोरगरीब आहेत, तर त्यांच्यासाठी नेहमीच आता आपल्या इथल्या काजी मॅडम आहेत तर त्यांच्या संस्थेला म्हणजे दरवर्षी काय ना काय कृष्णाईकडनं असतंच, पण यावेळेला आपल्या तिथल्या ज्या गरीब मुलं आहेत तर त्यांना रेनकोट आता वाटप करण्यात आला। त्याबद्दल मी कृष्णाई पतसंस्थेचे प्रताप चव्हाण आणि उपस्थित त्यांचे सर्व सहकारी आणि वहिनी यांना मी धन्यवाद देते की आपल्या समाजात असे बरेच घटक असतात गरीब, तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बऱ्याच संस्था असतात, पण त्याच्यात एक कृष्णाई पतसंस्था ही अग्रेसर आहे आणि नेहमीच समाजातल्या गरीब वंचित घटकांचा विचार करून त्यांना मदत करण्याचा नेहमीच त्यांचा मानस असतो। त्यामुळे विलासदादांना ही खरोखरची श्रद्धांजली आहे की त्यांनी जे दिशा दाखवून दिली आहे समाजकार्याची, तर त्याप्रमाणे इथले सर्व संचालक असतील, प्रताप चव्हाण असतील, हे चालतात, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद। कृष्णाई पतसंस्थेचे संस्थापक आणि खऱ्या अर्थानं समाजामध्ये ज्यांनी चांगलं काम त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं असे विलासदादा चव्हाण यांची आज 9वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने कृष्णाई पतसंस्थेच्या वतीने त्याचबरोबर प्रतापराव चव्हाण त्यांचे सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्याचा एक कार्यक्रम राम मंदिर चौकात त्यांच्या शाखेमध्ये घेण्यात आला। खरं तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन उपक्रम घेऊन ही मंडळी त्या ठिकाणी पुढे असतात। पुण्यतिथी अनेक लोक करतात, पण ते पुण्यतिथी खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी कशी उपयोगाला येईल या दृष्टिकोनातून सातत्यानं खऱ्या अर्थानं कृष्णाई पतसंस्थेची सर्व मंडळी आणि प्रताप चव्हाणांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करत असते। गेल्या अनेक वर्षापासून प्रतापरावचे आणि आमचे संबंध आहेत। खरं तर हे सगळं बघत असताना मला एक प्रकर्षाने जाणवलं की ही मंडळी समाजासाठी काम करणारी लोक आहेत। म्हणजे आजपर्यंत एकादशीला सुद्धा मधल्या काळामध्ये मी 2-3 वेळा त्यांनी बोलवलं, पण मला जाता आलं नाही। त्या कार्यक्रमामध्ये त्यांना भगर, परत खिचडीचं आणि इतर गोष्टींचे वाटप त्या ठिकाणी करण्यात येतं। लहान मुलांना मागं त्यांनी साहित्य वाटप केलं होतं। कोरोनाच्या काळामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये जेवणाचं साहित्य त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणि आज ह्या 9व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी जी गरजू मुलं आहेत भगिनी युनिटमध्ये त्या मुलींसाठी रेनकोटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली। म्हणजे काळाची गरज काय आहे, आजची परिस्थिती पाहून ही लोक त्या वेळेला चांगला विचार करून त्या ठिकाणी आपल्या परीने जी काय होईल ही समाजासाठी मदत म्हणून त्या ठिकाणी करत असतात आणि खऱ्या अर्थानं विलासदादांना ह्याचा फार मोठं समाधान त्या ठिकाणी जिथं कुठं ते असतील त्यांना वाटत असणार आहे। आणि खरं तर मदन भाऊंचे आणि विलासदादांचे एक जवळचे घनिष्ठ कुटुंबाचे संबंध होते आणि जोपर्यंत भाऊ होते आणि जोपर्यंत आमची सगळी कुटुंबीय आहेत तोपर्यंत ह्या कुटुंबाचे आणि ह्या आमच्या कुटुंबाचे ऋणानुबंध हे कायमस्वरूपी चालू राहतील। आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्यांची आठवण म्हणून त्या ठिकाणी एकत्रित होतो। त्यांच्यावर सर्व प्रेम करणारी मंडळी, पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व जी कोण ग्राहक असतील, या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये फार मोठी आपुलकी दादांबाबतीमध्ये आहे आणि त्यांचं काम, त्यांचा वसा वारसा
आता प्रतापराव खंबीरपणे पुढे चालवतात ह्याचा माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला मनापासून आनंद आहे. मी या संस्थेला त्या ठिकाणी शुभेच्छाही देतो आणि दादांना खरं तर या निमित्ताने ह्या 9व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन व्यक्त करतो आणि थांबतो.